साथ तुमची बातमी आमची। छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत अजित पवार यांनी आपलं वर्चस्व सिद्ध केलं। या निवडणुकीत भाजपचे जिल्हा किसान मोर्चाचे अध्यक्ष तानाजीराव थोरात यांनी उडी घेऊन चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला, परंतु अजित पवार यांच्या पॅनलनं सर्व 21 जागांवर विजय मिळवला होता। मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी आणि छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात अजित पवार यांनी गुरुवारी सभा घेतली। या सभेतून थेट भाजपला इशारा दिलाय। भाजपचे जे काही मतदारसंघ आहेत तिथे देखील माझे कार्यकर्ते आहेत, मी देखील त्या मतदारसंघात लक्ष घालेल असं अजित पवार यांनी म्हटलंय। अजित पवार यांनी आपल्या भाषणात मतदारांचे आभार मानत सांगितले की छत्रपती सहकारी साखर कारखाना उजदर कमी असताना देखील निर्विवाद बहुमत दिले। बारामतीमधील सभासदांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले। सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीत आम्ही बाहेर काढला। ज्या गोष्टी मी ठरवतो ते पूर्ण करतो, त्या कामासाठी मी माझं सर्वस्व पणाला लावतो। छत्रपती सहकारी साखर कारखान्यात मिळालेल्या विजयानंतर अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केलंय। त्यासाठी मेळाव्याचे आयोजन केले होते। यावेळी अजित पवार यांनी रंजन तावरे यांचं नाव न घेता टीका केली। ते म्हणाले, काही जण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगत होते निवडणूक लावा, परंतु मी देखील महायुतीमधील छोटा घटक आहे। काही जणांना चैन पडत नव्हते, उठले की मुंबईत येत होते, निवडणूक लावा असं मुख्यमंत्री यांना सांगत होते। माळेगाव साखर कारखाना 15 लाख साखर मेट्रिक टन विक्रमी उत्पादन झाले। सुरुवातीला पवार साहेब यांनी 1991 नंतर मला संधी दिली, त्या संधीचं सोनं करण्याचं काम मी करत आहे। मी माझ्यासमोर कुणीही असेना माळेगाव साखर कारखान्यात पॅनल उभा करणार, तसेच प्रचाराचा नारळ फोडताना चेअरमन कोण असणार हे देखील सांगेल असं अजित पवार यांनी म्हटलंय। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।